श्री स्वामी समर्थ। तर आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्येच रामनगर एका एरियामध्ये आणि तिथे एक स्वामींचं छान सुंदरसं मठ आहे आणि इकडचं वैशिष्ट्य असं आहे की हे 1974पासून आहे, म्हणजे 1974पासून। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती जुनं आहे आणि खूप सुंदर आहे। लहानसं आहे पण एवढं सुंदर आहे ना, मी बोलण्यापेक्षा तुम्ही स्वतः बघा, म्हणजे तुम्हालाही अनुभव येईल आणि स्वामींचं दर्शन। हे आहे औदुंबराचं झाड। म्हणजे अतिशय सुंदर असं आहे, अतिशय सुंदर असं आहे। हे बाहेरून तुम्ही बघू शकता स्वामींच्या मठाच्या इथे जे मी तुम्हाला औदुंबराचं झाड दाखवलेलं, हे आहे ते झाड। तर मे बी अंधारात तुम्हाला नीट दिसत नसेल, पण तुम्ही बघू शकता किती मोठं आहे आणि त्या औदुंबराच्या झाडाखालीच आपल्या स्वामींची स्थापना झालेली आहे। अनुभव असं स्पेसिफिकली मला कोणाचा मिळाला नाही, पण बऱ्याच जणांशी बोलणं झालं, त्याच्यावरनं असं आढळलं की ह्या मंदिरात, या मठात तुम्ही एकदा फक्त माथा टेकवला की तुमच्या मनातली इच्छा, तुमच्या अडचणी त्या लगेच पूर्ण होतात। आणि स्वामींबद्दल सांगायचं गेलं की स्वामींमध्ये तुम्ही काहीही मागा, काहीही बोला, तुमच्या मनातली इच्छा काहीही बोला, मनापासून हाक मारलेली स्वामींपर्यंत लगेच पोचते आणि ते लगेच पूर्ण होते। आणि ह्या मठाचं असं वैशिष्ट्य आहे, अजून एक सांगायचं गेलं तर इथे एक नानी आहेत, त्यांना दृष्टांत झालेला आणि त्याच्यावरनं हे मठाची स्थापना करण्यात आली आहे। आणि इथे सेवासुद्धा केली जाते। एक स्वामी नामस्मरणचं एक पुस्तक होतं, जे तुम्हाला 21,000 जप तुम्हाला लिहायचे असतात। सो ते मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा जर व्हिडिओ आवडला असेल, स्वामींचं मठ, स्वामींची सुंदर अशी प्रतिमा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला, बाय।